खरं सांगायचं तर वैचारिक मुद्द्यावरची ही निवडणूक आहे। ही निवडणूक नात्यांची निवडणूक नाही, मी आपल्याला पहिल्या दिवसापासून सांगत आलेली आहे। शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहात। हो, आज आम्ही सगळेजण आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून आज जयंतीनिमित्त सगळ्यांनाच शुभेच्छा देते आम्ही सगळ्यांना। एकंदरीत तुम्हाला प्रतिसाद बघता काय वाटते, काय अनुभव आहे तुमच्यासोबत? महिनाभरापासून प्रचार रेल्वेत आहात आणि गावाला गाठीभेटी देत आहेत आणि आज मार्केट कमिटीमध्ये आलात, काय भावना आहे? सगळीकडेच मतदारसंघात फिरत असताना प्रचंड उत्साह आहे लोकांमध्ये। जिकडे जाईल तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक येतात, स्वागत करत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। खरं तर तुम्ही ज्या मतदारसंघातून येता तिथं खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत, ग्रामीण भाग खूप मोठा आहे, त्यांचे विविध प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे, सध्या शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न उपस्थित आहेत। कशा पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार? आपल्याला माहिती आहे सध्या उन्हाळा चालू आहे, सगळीकडेच पाण्याची टंचाई आहे आणि पाण्याची अडचण सगळीकडेच आहे। आता यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे पावसाची तर गरज आहेच आहे, पण ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी नक्कीच किसान योजनेसारख्या अनेक योजना आहेत आणि त्या भविष्यातसुद्धा त्या पुढे आपण राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। काही तुम्ही गेल्या 30 ते 35 वर्षापासून त्या प्रचार यंत्रणेत होतात, दादासाठी तुम्ही मतं मागितली, साहेबांसाठी मागितले, ताईंसाठी देखील मागितले। आज तुम्ही उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटते की स्वतःसाठी तुम्ही मतं मागताना काय अनुभव येतो तुम्हाला? इतकी वर्ष मी अनेक उमेदवारांसाठी मतं मागितली, पण आता एक वेगळी भावना, जबाबदारीची भावना असते, त्यामुळे थोडंसं एक जबाबदारी असते आणि ती निभावण्यासाठी आपण त्यांना शब्द देत असतो। विकासाच्या मुद्द्यावरून, वैयक्तिक मुद्द्यावर निवडणूक आली, कसं बघता? खरं सांगायचं तर वैचारिक मुद्द्यावरची ही निवडणूक आहे। ही निवडणूक नात्यांची निवडणूक नाही, मी आपल्याला पहिल्या दिवसापासून सांगत आलेली आहे, त्यामुळे दोन्ही मुद्दे हे वेगवेगळे आहेत। त्यांचं ते मत असेल। काही तुम्हाला असं वाटतं की पवारसाहेब एकदम वैयक्तिक पातळीवरून तुम्हाला बोलतील किंवा असं नाही, अजून तर सुरुवात आहे, पण बघू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।